नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लैंगिक संबंध म्हणजे फक्त शारीरिक गरज नसून तो एक मानसिक, भावनिक आणि वैवाहिक नात्यातील महत्त्वाचा भाग मानला जातो. योग्य माहिती, परस्पर संमती आणि सुरक्षिततेसह असलेले लैंगिक जीवन अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. क्रियेचे प्रमुख फायदेही आहेत, जसे मानसिक तणाव कमी होतो. लैंगिक संबंधादरम्यान शरीरामध्ये जो एंडॉर्फिन नावाचा जो घटक असतो आणि ऑक्सिटोसिन सारखे जे फील गुड हार्मोन्स तयार होतात, त्यामुळे तणाव, चिंता आणि मानसिक दडपण कमी होण्यास मदत होते. शिवाय पती पत्नीमधील नाते अधिक मजबूत होते. मुळात मेडिकल सायन्समध्ये याचे अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते हेच आपण या भागात जाणून घेणार आहोत. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर येथील ओपीडीमध्ये एक 43 वर्षीय युवक आले होते. ते एक सुशिक्षित शेतकरी होते. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी नियमित दर्शक होते. सरांनी येण्याचे कारण विचारले. त्यावर युवक म्हणाले की सर, मी काय सांगू, माझी कहाणी खूप मोठी आहे. माझं वय हे 43 वर्ष झालं तरी अजूनही माझं लग्न झालेलं नाही आणि आता लग्नाचा विचार केला तरी धाडस होत नाही. उलट भीती वाटते. मनात सतत विचार येत असतात की पाहुणे मंडळी आणि मुलीकडचे जर विचारतील की इतकी वर्ष तुझं लग्न का झालं नाही. बरं, ते जाऊ द्या, पण समजा लग्न झालं आणि मी तिला समाधानी करू शकलो नाही तर? जर ती मला सोडून गेली तर? आधी शेतकऱ्याला मुलगी मिळणं कठीण झालेलं असतं आणि असं काही घडलं तर दुसऱ्यांदा कोण मुलगी देईल? लोक बदनामी करतील ती वेगळी. म्हणतील की मुलामध्ये काहीतरी दोष आहे किंवा तो नपुंसक आहे. आणि असं झालं तर मला माझ्या जगण्यात काहीच अर्थ उरणार नाही असं मला वाटतं. पुढे ते म्हणाले की माझे मित्र मला म्हणाले की लग्नाआधी एकदा डॉक्टर दहिफळे सरांना भेट. काही कमी जास्त असेल तर ते सांगतील. लग्नाआधीच तुला सेक्शुअली फिट करतील आणि तुझं वैवाहिक जीवन जे आहे ते सुखी होईल. मग मी ठरवलं की तुम्हाला भेटल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि हाताने फकिरी करून घ्यायची नाही. सरांनी विचारले की लग्नाला एवढा उशीर का झाला? त्यावर युवक म्हणाले की माझ्या 3 बहिणी लग्नाच्या होत्या. त्यांची लग्न झाल्याशिवाय मी लग्न करू शकत नव्हतो, त्यामुळे उशीर झाला. तसेच आर्थिक परिस्थितीही नाजूक होती. सरांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की तू माझी ट्रीटमेंट घे आणि बिनधास्त लग्न कर, तुला कोणतीही अडचण येणार नाही. सरांनी युवकाचे कौतुकही केले. तू स्वतःहून उपचारासाठी आलास ही खूप मोठी गोष्ट आहे. सरांनी त्याचे समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग केले आणि कमजोरीसाठी 3 महिन्यांची ट्रीटमेंट सुरू केली. तसेच गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करू असे सांगितले. त्याने सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि म्हणाला की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा शो नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि खूप भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. असे बोलून त्याने समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर 43 वर्ष त्यांनी लग्नासाठी स्वतःला म्हणजे परिस्थितीनुसार त्यांनी थांबवून ठेवलं आणि आत्ता ही परिस्थिती उद्भवली. बघा, सायकोजेनिक सेक्शुअल डिस्फंक्शन हा फार मोठी एक व्याख्या आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं इमॅजिनरी लेवलला जर तर मग त्यातनं तो इतका बिथरला, घाबरलेला. आणि बघा कशी सिच्युएशन आहे समाजात, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. येस.
43 वर्ष वय झालेलं आहे. बरोबर. कारण कोणती आहेत? घरची म्हणजे परिस्थिती. मुलींचं लग्न, बहिणींचं लग्न झाल्याशिवाय तो भाऊ लग्न करू शकत नाही. आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, किंवा मग माझं घर बांधल्याशिवाय, येस. नोकरी लागल्याशिवाय, सेटल झाल्याशिवाय हे बॉडीला कळतं का? नाही ना. सांगूया आपण. नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या लाईव्ह भागामध्ये, सुखी जीवनाच्या मंत्राच्या या भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. कशामुळं? जेव्हा मी ओपीडीमध्ये बसलेला असतो, एखादं कपल येतं किंवा बऱ्याचदा असा एक सिंगल युवक येतो बघा, वय 43 वर्ष झालेलं आहे. बरं, त्या मुलाकडचं पाहिल्यानंतर जर असं वाटतं की सर म्हणे, एक तर बघा अशी पोझिशन आहे, एक तर बायको कोणी देत नाही, बरं मिळाले तर टिकून राहील की नाही ते माहीत नाही, पण एवढं इमॅजिनरी टेन्शन विचारू नका. साध्या इतक्या कॉमन कंडिशन आहेत. म्हणजे तुमचं सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोजेनिक हे सर्व डिस्फंक्शन बाजूला राहिले, पण त्यामध्ये होतं काय? परिस्थितीजन्य. जसं आता प्रियंकाजींनी सांगितलं ना, परिस्थिती काय आहे? आर्थिक परिस्थिती बिकट आहे, डोक्यावर प्रेशर आहे, कशाला लग्न करायचं? छोट्या बहिणी आहेत, त्यांचं लग्न झाल्याशिवाय करायचं नाही, हे मग सामाजिक परिस्थिती. बऱ्याचदा रूम इतकी लहान आहे, त्या रूममध्ये 7-8 जण राहतात, 2-2 कपल राहतात. विचार करा, म्हणजे इथं किती वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत ज्यामुळे तुम्हाला डिस्फंक्शन होतं, एकांत मिळत नाही, त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती नाही. बऱ्याचदा काय होतं, या परिस्थितीमुळे देखील तुम्हाला डिस्फंक्शन व्हायला लागतं. या तरुणाने खूप चांगली गोष्ट केली. बरेच जण लग्न झाल्यानंतर, अनबन झाल्यानंतर, परफॉर्मन्स न झाल्यानंतर येतात, आणि त्यावेळेला अशी वेळ आलेली असते की ते जोडपं दूर जायची वेळ आलेली असते. या सुखी जीवनाच्या मंत्राच्या आपल्या या शोमुळं समाजामध्ये जो बदल घडून येत आहे, सर्वांना एक प्रकारे दडपण ठेवून लग्न होईपर्यंत घरात न सांगणे, किंवा आईवडिलांना देखील, पालकांना देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मुलगा जेव्हा लग्नाला येतो ना, भले कितीही शिकलेला असेल, कमीत कमी वडिलांनी मुलाला आणि आईने मुलीला काही प्रश्न विचारावेत, ज्यामुळे की त्यांना खरंच बाबा हे पर्सनल लाईफ तुम्हाला माहीत आहे का, असं ग्रँटेड पकडू नका. मी काही अशी उदाहरणं पाहतो की त्या कपलला लग्नानंतर काय करायचं, म्हणजे ज्याला समजा गतिमंदपणा आहे, काही आणखी वेगळ्या प्रकारे, तोच भाग वेगळा राहिला हो. जे सुशिक्षित आणि ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालेलं आहे, त्यांना देखील ही फार मोठी अडचण असते. म्हणून आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये आपण विस्तृतपणे प्रत्येक चॅप्टर घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण वयात येताना, पाळी आली रे आली, आहार कसा असावा, हनीमून म्हणजे काय, आणि सर्वात महत्त्वाचं जे आज टॉपिककडे आपण येणार आहोत, ही लैंगिक क्रिया निसर्गाने का बनवली असेल, याचा हेतू काय असेल, हे फक्त एन्जॉयमेंटच आहे का? जसं प्रियंकाजींनी सांगितलं की एन्जॉयमेंट, प्लेजर हा एक भाग झाला, पण एवढ्या निसर्गाने ही क्रिया बनवताना का बनवली असेल, तर या ठिकाणी काय काय फायदे आहेत, किंवा या लैंगिक क्रियेचे काय फायदे असतात, विस्तृतपणे पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही देखील या चर्चेमध्ये सहभागी व्हायचे, आणि त्याबद्दल प्रियंकाजी तुम्हाला आवाहन करतील. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक जो आहे तो लिहून घ्या, 022-41010-610. सर, खरं तर आपल्याला मेलवर बरेचसे प्रश्न असतात, आणि त्यामध्ये सातत्याने एक प्रश्न अगदी सहज कॉमन विचारला जातो, तो म्हणजे लैंगिक समस्यांची प्रमुख कारणे काय आहेत. हां, आणि आजच्या या टॉपिकमध्ये आपण ज्या पद्धतीने जे फायदे सांगतोय, बरोबर, पण फायदे केव्हा मिळतील? अगोदर समस्या सॉल्व्ह झाली, एक बेसिक सर्वांच्या मनात असलेली समस्या काय सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, हे बघा, म्हणजे बऱ्याचदा तुम्ही नुसतं कमजोरी आली म्हणता. अहो, कमजोरी म्हणजे 2 प्रकारचे असतात. एखाद्या व्यक्तीला समजा कंटाळा आला, काम करून थकवा आला, तो कमजोरीचा भाग वेगळा. आता जसं प्रियंकाजीने विचारलं की तुम्हाला ह्या लैंगिक क्रियेच्या काय काय समस्या असू शकतात, आणि दुसरं महत्त्वाचं, यामध्ये 2 गटामध्ये याला डिव्हाइड करणार आहे, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये. पुरुषांमध्ये काय काय असते? यामध्ये पुरुषांमध्ये कमजोरी आहे, म्हणजे लिंगामध्ये कठोरता न येणं. दुसरा भाग काय येतो? अराउजल किंवा इच्छाशक्तीच होत नाही. बऱ्याचदा लग्न झाल्यानंतर 10-10 वर्षांनी असे पालक येतात की अशी जोडपे येतात की सर मला इच्छाच होत नाही. त्यानंतर अतिशय कॉमन असलेली 28 ते 30% लोकांमध्ये ऑब्झर्व केली जाणारी प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन. या शीघ्रपतनाने काय होतं, पार्टनर एवढा त्रस्त झालेला असतो की त्या ठिकाणी बऱ्याच केसेसमध्ये, एक 28% केसेसमध्ये डायव्होर्स व्हायची देखील वेळ आलेली असते. म्हणून हे अशा प्रकारची लक्षणं हे पुरुषांमध्ये असतात, आणि
मग हे नीट केल्याशिवाय दुरुस्त केल्याशिवाय हो. त्यांनी पुढे लग्नाला जायचं नसतं. नसतं. हे आणि बाकी यातून फायदे संदेश मिळालेला आहे. फायद्यामध्ये पहिलं तर तो डिप्रेशन मध्ये जातो नक्कीच, की मला हे नक्कीच. का झालं. नक्कीच, तर परत पाहूया आपण आणखी डिटेल. नक्कीच डॉक्टर परभणीहून रेखा पाटील जी आपल्याशी जोडल्या खूप गेलेल्या छान. आहेत. या. नक्कीच. या. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्ते जी, बोला. सर, तुम्ही खूप छान माहिती देता बरं. अच्छा, धन्यवाद. म्हणजे तुम्हाला ही माहिती मिळते आणि तुम्ही आनंदी होता आणि त्याचा स्वतःसाठी उपयोग करून घेता, याबद्दल तुमची छानपैकी अभिनंदन. एकदम खरंच खूप छान माहिती देता, कारण आई वडील जी मुलांसोबत बोलू शकत नाहीत हो. ते तुम्ही क्लिअरली ओपन मध्ये सांगतात. नक्कीच. हा, तर काही प्रश्न माझा आहे? प्रश्न, हा, रेग्युलर सेक्स केल्याने मासिक पाळीची वेदनावर काही परिणाम होता का, त्याबद्दल माहिती सांगा. आणि कसं. म्हणजे अतिशय तुमचं कौतुक याच्यामुळं की आज जो आपण टॉपिक दिला आहे की या क्रियेचे फायदे काय असतात, आणि इतक्या भगिनींना इतक्या हा प्रश्न पडलेला असतो की मासिक पाळी जी आहे त्यात पेन होत असेल तर या ॲक्टिव्हिटी त्याचा काही संबंध आहे का. नक्कीच सांगूया. आणि तुमचं खरंच कौतुक. बऱ्याच जणांना नॉर्मल फिजिओलॉजी, अनाटॉमी, बायोकेमिस्ट्री मी सर्वांना सांगतो की तुम्हाला स्वतःची बॉडी काय, स्वतः नॉर्मल मेन्सेस कधी येतात आणि त्याला पेन का होतो आणि ॲक्टिव्हिटीचा काही संबंध आहे का, सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा, स्त्रीमध्ये जे बदल होणारे आहेत, वयात आल्यानंतर हार्मोन बदलणारे आहेत, वयात आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रेस्टमध्ये चेंजेस होतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी लव यायला सुरू होते, काही हेअर्स यायला सुरू होतात प्युबिक रिजनमध्ये. त्याच पद्धतीने 12 ते 15 वर्षामध्ये एक मासिक पाळी यायला सुरू होते. मासिक पाळी म्हणजे काय की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी जास्त झाल्यामुळं युट्रस कॉन्टॅक्ट होऊन त्यातनं ब्लड हे शेडिंग करून बाहेर टाकलं जातं. 3 ते 4 दिवस फ्लो असतो. आता महत्त्वाचा प्रश्न काय विचारला, या ॲक्टिव्हिटीचा त्याचा काही संबंध आहे का. हे बघा, तुम्हाला क्रॅम्प येणं, पोटात दुखणं हे फार कॉमन का असतं, कारण त्या ठिकाणी मसल कॉन्टॅक्ट होतात. जर आपल्या पार्टनरच्या संमतीने जर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी जर केली गेली त्याचा फायदा एकच असतो की ऑर्गॅझम, म्हणजे तुम्हाला ॲक्ट केल्यानंतर जे ऑर्गॅझम होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं पेल्विसचं, ज्याला तृप्ती म्हणतो, त्यामुळे देखील युट्रस पूर्ण स्क्वीज केलं जातं, त्यातला ब्लड फ्लो बाहेर काढला जातो. म्हणून आपोआपच त्यात होणारा पेन, ॲबडॉमिनल पेन आहे, पोटात दुखणारा पेन आहे, पोटात येणारी कळ आहे, आणि अर्थातच स्क्वीजिंगमुळं ब्लड फ्लो देखील कमी होतो. पण महत्त्वाची गोष्ट, या पिरियडमध्ये आपल्या पार्टनरची संमती असेल आणि पार्टनर कम्फर्टेबल असेल तरच ॲक्टिव्हिटी करायची असते. ऑलरेडी पार्टनर जर त्या ठिकाणी एक्झॉस्ट झालेला असेल त्यांना कधीही या पिरियडमध्ये आराम दिलेला चांगला. हे मी दोन्ही गोष्टी सांगितल्या. काय होतं माहिती का, मी एखादी गोष्ट करा म्हणून सांगितलं ना, ते करायचं लक्षात राहतं, पण कधी करा आणि कधी करू नका. म्हणजे आपल्या पार्टनरची कन्सेंट असणं आणि तो कम्फर्टेबल असणं. जर पार्टनर कम्फर्टेबल नसेल, जरी तो मॅरिड असेल, तर इट इज नॉट अलाउड. आणि अशा केसमध्ये देखील आपण काय म्हणू शकतो की हे त्या ठिकाणी आनंद जो मिळणार आहे हा एकमेकांना मिळत नाही. ते प्रत्येकाची एक वेगळी स्पेस असते. आणि त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दोघांची असणं आवश्यक आहे. डॉक्टर, नाशिकहून रमेशजी आपल्याशी जोडले गेलेले खूप छान. घेऊया. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार जी, बोला. लैंगिक समस्या जास्त वेळ घेऊन. लैंगिक समस्या काय आहे तुम्हाला, सांगा, बिनधास्त सांगा, एकदम काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. लैंगिक समस्या हां, जास्त वेळ घेऊन. बरं, वय काय तुमचं सांगा मला. वय काय तुमचं. 50 वर्ष वय. काही आजार आहे का, डायबिटीज, बीपीचा वगैरे तुम्हाला. नाही काही. बरं, म्हणजे त्या ठिकाणी ताठरता येत नाही किंवा त्या ठिकाणी तुम्हाला संबंध चांगल्या पद्धतीने होत नाही, तर काय करायला पाहिजे, बरोबर आहे. होत नाही. बरं, चला, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला उत्तर द्या. पण एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांग, काही व्यसन वगैरे आहे का. ठीक आहे, तर तुम्हाला लैंगिक समस्या आहे, ताठरता येत नाही, वय 50 वर्ष आहे. खूप सुंदर प्रश्न आहे आणि सर्वांच्या मनातला प्रश्न असतो, सांगूया तुम्हाला. बघा, 50शीत तुम्ही गेलं की आपण काय म्हणतो, आता 50शीत गेलो मी, काय आता आपला कार्यभाग संपला. मी तर दुसरं वाक्य सांगू का, 50शी नंतरच खरी सुरुवात होते म्हणण्याचा भाग. रिझन का, सांगूया आपण. हे बघा, पहिले 20-25 वर्ष शिक्षणात गेले, त्यात 5 वर्ष तुमचे काही कमावण्यामध्ये, सेटलमेंटमध्ये गेले, झाले. तुम्ही 35शीमध्ये आले, मुलं झाली. मग हळूहळू काय होतं, या ठिकाणी पहिला पार्ट स्ट्रेसफुल असल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी काही कारणामुळे तिथला कंडिशन रिफ्लेक्समुळे येते. बरं, आता हे काय म्हणतात की माझं वय 50 आहे, मला डायबिटीस नाही, BP नाही. मला तर बरेच जण काय म्हणतात, सर मी ना तंबाखू खातो, ना सिगारेट आहे, किंवा मी काही ड्रिंक घेत नाही, तरी पण मला का झालं.
अहो हे करत नाही मग तुझं वय वाढायचं थांबलं का? म्हणजे तुम्ही हे ॲक्सेप्टच केलेलं नाही की तुमच्या वाढत्या वयाप्रमाणे तुम्हाला कमजोरी येते, शिथिलता येते, हार्मोन्स कमी होतात. 50कडे गेलं की टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात. पण टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या, टेस्टोस्टेरॉन हा सेक्स ड्राईव्ह आणणारा हार्मोन आहे. म्हणून एका वाक्यात सांगतो, वय वाढल्यानंतर ज्या पद्धतीनं तुम्ही गाडीला सर्व्हिसिंगला घेऊन जाता त्या पद्धतीने हा आजार न समजता, जसं तुम्ही चष्मा घातला, टक्कल पडल्यानंतर विग घातलं किंवा आणखी काही तुम्ही मेकअप केलं, त्याच पद्धतीनं तुमच्या पर्सनल पार्टचं तो देखील अवयव तुमचाच आहे, त्याचंही मेंटेनन्स केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण गोळ्या घेतल्या म्हणजे मला काही सवय लागेल का, किंवा मी कशाला घेऊ, किंवा मला आता गरज नाही, मग पार्टनरला आहे तर त्यांनी त्यांचं बघून घ्यावं, असे डिस्कशन झाल्याने अनबन होते. आणि बऱ्याचदा मग तुमचं सुखी जीवनाचा मंत्र जो आयुष्यात चालला आहे त्यामध्ये थोडीशी अनबन होऊन तो डिस्ट्रॅक्शन व्हायला लागतं. हे मी का सांगितलं सांगू का, की बऱ्याचदा हे कॉमनली ऑब्झर्व केलं जातं की आता मला गरज नाही, पण ही गरज एकट्याची असते का, हे महत्त्वाचं कारण असतं. आणि वय वाढल्यानंतर तुम्ही स्वतःचं रिपेअर करणं आवश्यक असतं. हा मेन मेसेज त्यांना द्यायचा आहे. मग नक्कीच आता ते बाहेर पडू शकतात. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुण्याहून कोमलजी आपल्याशी जोडल्या गेल्या. घेऊया. खूप छान. या. नमस्कार कोमलजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. रेग्युलर सेक्स केल्याने हार्ट हेल्थवर काय परिणाम होतो याबद्दल सांगा सर. अच्छा, रेग्युलर केल्यामुळे तुम्हाला हार्ट फेल किंवा हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीजवर काही परिणाम होतो हे विचारायचे का? हृदयाचं स्वास्थ्य, करेक्ट. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. आणि नक्कीच याचा संबंध असतो. खूप जणांना वाटतं की ही ॲक्टिव्हिटी कुठं राहिली, हृदयाचा भाग कुठं राहिला, याचा सायन्स काय असेल नक्की सांगूया. एक अभ्यास झालेला आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण, काही जण तर असं म्हणतात की या गोळ्या खाल्ल्यानंतर पॉवरच्या हार्ट अटॅक येतो. म्हणजे मुद्दाम असं मिसकन्सेप्शन होतं की तुम्ही त्या ठिकाणी काय कारण असेल, काउंटर सेलमुळे होतं का, कशामुळे होतं का, हे पाहायला पाहिजे. आता हार्ट अटॅकचा आणि त्याचा संबंध काय सांगूया आपण. मित्रांनो, ॲक्टिव्हिटीमध्ये काय होत असतं, ॲक्टिव्हिटी ही सुद्धा एक एक्झरसाईज आहे. यामध्ये सुद्धा त्याला आपण काय म्हणू, सेक्झरसाईज. म्हणजे काय होतं, आपण समजा रनिंग केलं, पळाल्यानंतरचा हार्ट रेट वाढतो. त्याच पद्धतीने तुम्ही ॲक्ट करताना ब्लड फ्लो वाढलेला असतो. 10 पटीपेक्षा जास्त ब्लड फ्लो वाढल्यामुळं पेरिफेरीला जाणारं ब्लड हे वाढलेलं असतं. त्यामुळं आपोआपच ब्लड प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये यायला लागतं, खाली जात नसतं. ते कंट्रोलमध्ये आल्यामुळे हा फ्लो जेव्हा सगळीकडे त्या ठिकाणी पुरवला जातो तेव्हा ऑक्सिजनेशन आहे, हार्टला मिळणारा पुरवठा आहे, ब्रेनला मिळणारा पुरवठा आहे, या सर्व गोष्टी सुरळीत होतात. अर्थातच एक अभ्यास झाला आहे कॅलिफोर्नियामध्ये, जे रेग्युलरली ॲक्टिव्हिटी करतात आठवड्यातून 2दा ते 3दा, अशा केसेसमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण हे 50% कमी झालेलं आहे. का कमी झालं असेल बघा, या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमुळे ब्लड प्रेशर कमी झालं, त्यामुळे तुम्हाला डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो, हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहतं, हृदयाच्या टिश्यू चांगल्या राहतात, रक्तवाहिन्याचं इपिथिलियम मेंटेन राहिलं जातं, रेग्युलर पद्धतीने हार्मोन्स तयार होतात. आणि अर्थातच अशा पद्धतीने जर हृदयाचा सप्लाय वाढला आणि त्याचा नियमितपणा वाढला तर डेफिनेटली हे आजार देखील त्यांना होत नाहीत. किंवा बऱ्याचदा काय म्हणतो की आपण इस्केमिया होणं, असे प्रकार देखील होत नाहीत. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट सर्वांसाठी मी नमूद करतो या ठिकाणी की एखादं कुठलं तर तुम्ही उदाहरण पाहता की मी ही गोळी खाल्ली आणि मला हार्ट अटॅक आला. मित्रांनो, एक गोष्ट सांगा, तुम्ही जो खात नाहीत ना गोळ्या, त्यांना हार्ट अटॅक येत नाही का? म्हणण्याचा भाग एकच आहे की तुम्ही तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, युरोलॉजिस्टना भेटल्याशिवाय ट्रीटमेंट घ्यायची नसते का? कोणाला डायबिटीस आहे, BP आहे, ज्या व्यक्तीमध्ये BPच्या गोळ्या चालू आहेत त्यामध्ये काही स्पेसिफिक ड्रग्ज असतात ज्यामध्ये नायट्रेट्स असतात, त्यामुळे ऑलरेडी BP कमी झालेलं असतं. आणि या गोळ्या ज्या असतात ॲक्टिव्हिटीच्या, त्यामुळे देखील वासोडायलेटेशन होऊन BP खाली येण्याचे चान्सेस असतात. म्हणून तज्ज्ञांना भेटल्याशिवाय कुठलंही काउंटर सेलचं मेडिसिन घ्यायचं नाही. आणि ते घेऊन नंतर काही साईड इफेक्ट झाला तर मग ह्या गोळीमुळे झाला, किंवा बऱ्याचदा आपली हिस्ट्री लपवून ठेवायची, सांगायचंच नाही डॉक्टरांना, काय जाऊ दे काय होतं नाही बघू आपण काय होतं, म्हणजे मनानेच गोळी घेऊन टाकू. मग अशा केसमध्ये तुम्ही सांगा, ऑलरेडी तुम्हाला जर काही प्रस्थापित आजार असेल आणि तो असताना तुम्ही जर अशा गोळ्या घेत असाल, कारण त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, लॉंग ॲक्टिंग आहे, शॉर्ट ॲक्टिंग आहे, बऱ्याचदा आम्ही अशा केसमध्ये त्या गोळ्यांमध्ये चेंज करतो आणि करून मग ट्रीटमेंट देतो. याचा अर्थ काय, जिथं बायपास झालेला असेल, इव्हन ज्याला अटॅक येऊन तो फ्रेश 1 वर्षानंतर ओके असेल, फिट असेल, किंवा कुठल्याही प्रकारचा आजार असेल, ते तज्ज्ञांना दाखवून त्याचं लैंगिक आयुष्य अतिशय सुखी आणि आनंदी करता येतं. म्हणून एकच सांगेन, आपला पार्टनर तेवढाच महत्त्वाचा असतो.
आपल्या पार्टनरला सुखी ठेवणं, आनंदी ठेवणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि कुठल्याही प्रकारे कमजोरी आली तर ती नीट करून घेणे. आणि परत मित्रांनो मी सांगतो, हे काही फक्त पुरुषांचं डिस्कशन चालू नाही, हे पूर्ण गोष्टी स्त्रियांमध्ये देखील असतात. जसं प्रियंकाजीने आता विचारलं होतं की जसं कमजोरी पुरुषांमध्ये आहे तर स्त्रियांमध्ये असतं का? डेफिनेटली असते. अराउजल डिसऑर्डर आहे, डिझायर डिसऑर्डर आहे, ऑर्गॅझमिक डिसऑर्डर आहेत, पेन डिसऑर्डर आहेत, ड्रायनेस डिसऑर्डर आहेत. अशी लिस्ट जर सांगितली तुम्हाला तर दोघांनाही मेंटेनन्स आवश्यक असतं. म्हणून मी नेहमी सांगतो की ही एकट्याची ॲक्टिव्हिटी नाही, दोघांनी एकमेकाला कोऑपरेट केलं पाहिजे. आणि प्रियंकाची महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्यासाठी कॉम्प्लिमेंट सांगतो की मॅडमसोबत तुमच्या असल्यामुळं त्या इतक्या छान डिस्कशन करतात, म्हणून त्यांचे पार्टनर देखील हे पिक्चर आत्तापर्यंत कधीही पाहायला मिळालेलं नाही. फक्त एकटा मेल जातो, काहीतरी घेऊन जातो, गुपचूप खाऊन घेतो, असं राहिलेलं नाही. पार्टनर स्वतः आता घेऊन येतो. सर तुम्ही सांगितलं ना दोघांनी तर आम्ही दोघेही आलो दाखवायला. म्हणजे हा खरा प्रॅक्टिकल चेंज असतो. नक्कीच. डॉक्टर, यालाच धरून मला खरं तर आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की स्ट्रिक्चर युरेथ्रा हा जो आजार असतो त्यामुळे बऱ्याच जणांना कमजोरी येते आणि त्या कमजोरी आली असेल तर काय उपाय करता येते? बघा, म्हणजे मूत्रमार्गाचे आजार हा एक वेगळा टॉपिक आहे आणि तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न घेतलेला आहे. कारण तुमच्या प्रश्नाने देखील लाखो लोकांच्या मनातलं जो हा आजार असतो ते नीट होतो. सांगूया आपण त्यामागचं विज्ञान काय. स्ट्रिक्चर युरेथ्रा, तुम्ही बघा लघवी होणं थांबवू शकता का? नाही. समजा लघवीतनं कधी मुतखडा झाला किंवा बऱ्याचदा काय होतं की ॲक्सिडेंट झाला, काही मार लागला, मग अशा वेळेला हे मूत्रमार्ग वाहिनी म्हणजे जिथनं युरिन ही बाहेर टाकली जाते त्या ठिकाणी स्ट्रिक्चर म्हणजे तो एरिया हा अरुंद व्हायला लागतो. बऱ्याचदा इन्फ्लमेशन किंवा इन्फेक्शननी होतो, बऱ्याचदा काही ट्रॉमा झाल्यामुळे होतो, बऱ्याचदा एखाद्या ऑपरेशनला घेताना जी आतमध्ये नळी टाकली जाते त्यामुळं काही इजा झाली तर त्यामुळे होत असतं. आणि उदाहरणार्थ स्ट्रिक्चर झालं, फॉर एक्झाम्पल बोटाला जर मार लागला तर तुम्हाला काम करता येतं का? नाही, तर आराम द्यावा लागतो. त्याच पद्धतीने स्ट्रिक्चर झाल्यानंतर त्या बाजूची सराउंडिंग टिश्यू जी कार्पोरा असतात त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यामुळं ब्लड फ्लो जात नाही. बरं, स्ट्रिक्चर असल्यामुळं त्या ठिकाणी बराचसा बेंड होणं, गाठ होणं किंवा पेन होणं अशी गोष्ट होत असते. तर अशा केसमध्ये काय करायला पाहिजे की मला आता ह्या स्ट्रिक्चरमुळे कमजोरी आली आणि मी आता नीट होऊ शकत नाही, असं अजिबात नाही. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी अँडॉलॉजिस्टना भेटा, त्याचं कारण शोधा. बऱ्याचदा एंडोस्कोपीद्वारे त्याला ओपन करू शकतो. आणि सर्जरीनंतर जर काही कारणामुळे कार्पोरा त्या ठिकाणी डॅमेज असेल तर पी शॉट थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे नवीन प्लेटलेट्स टाकून नवीन कार्पोरा, नवीन ब्लड वेसल, नवीन नर्व्स तयार केल्या जातात. आणि ज्यांना स्ट्रिक्चर आहे त्यांना देखील आपलं पर्सनल आयुष्य, लैंगिक आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जगता येतं. मला वाटतं ह्या स्ट्रिक्चरवाले जी व्यक्ती आहेत त्यांना आता क्लिअर कट हा विषय कोणी विचारतच नाही. आता तुझं लघवी व्हायचं बघ म्हणे, नंतर बाकीचं बघू आपण काय, पण असं नसतं. प्रत्येकाला यंग एजमध्ये समजा 22व्या वर्षात झालं काय करणार? म्हणून अशा व्यक्तीने देखील डिप्रेस व्हायचं नाही. त्यांना स्ट्रिक्चर असेल तरी आपल्याला ट्रीटमेंट देता येते. नक्कीच. डॉक्टर, आता अतिशय महत्त्वाची वेळ आलेली आहे ती म्हणजे भाग्यवान विजेता सांगण्याची. चला सांगूया आपण. नक्कीच. गंगाधर विभूते साताऱ्याचे मागच्या वेळेस विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आनंद व्यक्त केला त्यांनी आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते पुस्तकं घेऊन गेले. बरं, अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल, तुमचा लकी ड्रॉ यायचा असेल, तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर प्रियंका मॅडम तुमच्या हातात आहे. आता मिक्स करायची घ्या, पाहूया आपण कोण विजेता आहे तो. आणि ते आता सर्वांना दादरला येऊन इव्हन ते आपले जे नवीन नवीन फॅसिलिटी सुरू झालेल्या आहेत किंवा आपली इस्वास इन्स्टिट्यूट सुरू झालेली आहे तर त्याची माहिती घेण्यासाठी देखील ती उत्सुकतेने येत असतात. पाहूया आपण आता कुठे गेलो ते. चला, अभय देसाई पुणे त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? प्रोस्टेट ग्लँड वाढलेली असेल आणि त्या ठिकाणी कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? मित्रांनो, अतिशय छान उत्तर त्यांनी दिलेलं आहे की बऱ्याचदा काही गोळ्या ज्या असतात प्रोस्टेटच्या त्या गोळ्यांचा डोस बदलायचा असतो. त्या ठिकाणी काही कारणामुळे एनलार्जमेंट असेल तर ती एनलार्जमेंट कमी होण्याची मेडिकल लाईन ऑफ थेरपी असते. आणि परत एकदा मी रिपीट करतो, ज्याची ग्लँड फार जास्त मोठी आहे आणि वय त्या ठिकाणी बॉर्डरलाईन 50 ते 55 आहे तर अशानी अतिशय ॲडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी असलेली रिझ्यूम थेरपी आलेली आहे, ज्यामध्ये की एंडोस्कोपीद्वारे फक्त वेपर्स त्या सोडले जातात आणि त्या वेपर्समुळे ती ग्लँड ही श्रिंक होते. आणि अर्थातच या प्रोसिजरमुळं जे पहिलं कट केल्यामुळं किंवा त्या ठिकाणी कॅप्सूल कट झाल्यामुळं किंवा नर्व्ह सप्लाय गेल्यामुळं ज्या प्रकारची काही कमजोरी यायची ती होण्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. खूप जणांना प्रोस्टेट काढल्यानंतर रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे पुढं युरियाच येत नाही. तर अशा देखील कंडिशन या रिझ्यूममुळे ओके झाल्याने आपल्या
SGM दहिफळे हॉस्पिटल दादर ईस्ट सेंटरमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आणि परत मित्रांनो, असंच तुम्हाला देखील सहभागी असेल तर मला प्रश्न विचारला येईल. काय प्रश्न आहे तर कमजोरी आणि स्ट्रक्चर युरेथ्रा. कमजोरी आणि स्ट्रक्चर युरेथ्रा असेल तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे. हा शो जर मिस झाला असेल तर साम TV सुखी जीवनाचा मंत्रावर टाईप जरी केलं पूर्ण शो पाहता येईल. आणि शो पाहून तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारा, फोन करा, मेसेज करा, मेल करा किंवा आमच्या टीमला तुम्ही उत्तरं देऊ शकता. या ठिकाणी आपल्या चित्रफितीमध्ये पाहताय आठवड्याभराच्या जे इव्हेंट घडलेले असतात ते आपण पाहतोय. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की ISWAS इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अवेअरनेस स्टडीज अँड्रॉलॉजी स्टडीज यामध्ये जे आपण इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. ब्युटिशियन कोर्सेस आहेत, त्याचबरोबर कॉस्मेटिक कोर्सेस आहेत, सेक्शुअल अवेअरनेस वेलनेस काय असतं, अँड्रॉलॉजी स्टडी काय असतात त्याचे कोर्सेस आहेत. जेणेकरून त्या ठिकाणी पात्रता असलेले MBBS पोस्ट MBBS हे सर्वजण त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. स्पेशली ब्युटिशियन कोर्स आहेत, परमनंट मेकअप कोर्स आहेत, हे कोर्सेस देखील आपल्याकडे सुरू केलेले आहेत. आणि त्या संदर्भात या आठवड्यामध्ये जे मीनाक्षी ब्युटी पार्लर आहे या ठिकाणी पूर्ण स्टाफना कशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायला पाहिजे, ह्या ISWASच्या अंतर्गत त्यांचं ॲडमिशन कसं करायला पाहिजे, त्यांना अतिशय परफेक्ट पद्धतीने कसं आपण त्यांना वेगवेगळे मेकअप्स आहेत हे करायला पाहिजे याची माहिती देण्यात आली. त्याच्या गाईडलाईन दिल्या आणि त्याच्या संचालिका ज्या मीनाक्षी सोने आहेत त्यांनी त्यांना मार्गदर्शन करून कसं स्ट्रक्चर अभ्यासक्रम आहे ते मॉडेल देखील बनवलं गेलं. आणि इथून पुढं सर्वांना मी या ठिकाणी सांगतो जे 10th-12th आहेत किंवा ज्यांना हा कोर्स करायचा आहे ते ISWAS या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणी करू शकतात आणि नक्कीच त्यांचं ॲडमिशन घेऊन वेगवेगळ्या ड्युरेशनचे शॉर्ट कोर्सेस आहेत, लाँग कोर्सेस आहेत, सगळ्या पद्धतीचे कोर्सेस करू शकतात. आणि डेफिनेटली याचा लाभ घेऊन आपलं जीवन देखील सुखी आणि दुसऱ्यांच्यासाठी सुद्धा सुखी करण्यासाठी काही मेसेज देऊ शकतात. आणि प्रियंकाजी महत्त्वाचं या ठिकाणी सांगतो की हे वेगवेगळे कोर्सेस सर्वांसाठी का केले तर हे अवेअरनेस आता फक्त आपण साम TVवरनं जगभरात पसरवलेलं आहे, पण थोडी सेंटर होणं आवश्यक आहे. कारण मी एकटा त्या ठिकाणी सगळं काही करू शकत नाही. म्हणून आपले हे स्टुडंट्स जे परफेक्ट होतील ISWASमधनं ते सगळं जाऊन सर्वांना सुखी जीवनाचा मंत्र द्यायचा प्रयत्न करतील. बाकी तुम्ही सांगू शकता. ॲब्सोल्युटली. खरं तर ही फार महत्त्वाचं आहे समाजासाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.